नमस्कार. आज आपण प्राचीन ग्रंथांमधली एक अशी गोष्ट पाहणार आहोत जी एका कालातीत श्लोकाचा खरा अर्थ उलगडून दाखवते. ही गोष्ट आहे देवदत्ताची आणि त्याच्या कर्माच्या फळांची. हा आहे धम्मपदातला एक प्राचीन पाली श्लोक, जो सांगतो की वाईट कृत्य करणारी व्यक्ती कशी छळली जाते. पण याचा नेमका अर्थ काय? चला तर एका नाट्यमय कथेतून हा अर्थ समजून घेऊया. तर आपली गोष्ट सुरू होते देवदत्तापासून. देवदत्ता हा बुद्धांचा समकालीन होता. तो नेहमी पाहायचा की बुद्धांना किती आदर मिळतोय, किती सन्मान मिळतोय, आणि हेच पाहून त्याच्या मनात हळूहळू मत्सराचं बीज रुजायला लागलं. बघता बघता ही मत्सर आणि महत्वाकांक्षा इतकी वाढली की त्याला वाटू लागलं की संघाचं नेतृत्व आपणच करायला हवं. त्याला संघावर स्वतःचं नियंत्रण हवं होतं. सत्तेच्या लालसेने त्याला जणू आंधळच करून टाकलं होतं. आणि मग तो दिवस उजाडला. राजगृहामध्ये देवदत्ताने थेट बुद्धांकडे जाऊन संघाचं नेतृत्व करण्याची मागणी केली. पण बुद्धाने त्याची ती मागणी तर फेटाळलीच, वरून त्याला कठोर शब्दांत सुनावलं. हा जो सर्वांसमोर अपमान झाला तो देवदत्ताच्या चांगलाच जिवारी लागला. बुद्धांच्या त्या प्रतिक्रियेनंतर संघाने पकासनीय कम्म नावाची एक औपचारिक कृती केली. म्हणजे काय तर संघाने अधिकृतपणे जाहीर केलं की आजपासून देवदत्ताच्या कोणत्याही कृत्याला आम्ही जबाबदार नाही. या घोषणेमुळे देवदत्त अक्षरशः एकटा पडला. आता हा अपमान देवदत्ताला सहन झाला नाही आणि इथूनच त्याच्या सूडाच्या भावनेने पेट घेतला. त्याने चक्क बुद्धांची हत्या करण्याचे 3 वेगवेगळे प्रयत्न केले. पण बघा, त्याचा प्रत्येक प्रयत्न फसला. त्यांनी पाठवलेले धनुर्धारी स्वतःच बुद्धांचे अनुयायी बनले. त्याने जो दगड ढकलला होता तो बुद्धांच्या फक्त पायाच्या अंगठ्याला थोडासा लागला, आणि नालागिरी हत्ती तो तर बुद्धांच्या करुणामय उपस्थितीने एकदम शांत झाला. हत्येचे प्रयत्न तर फसले. मग त्याने विचार केला की संघालाच तोडून टाकू. तो काही नवीन भिखूंना घेऊन संघापासून वेगळा झाला. पण त्याचा हा प्रयत्नही पूर्णपणे यशस्वी झाला नाही, ज्यामुळे तो आणखीनच एकाकी पडला. आणि आता आपण येतोय देवदत्ताच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्याकडे, जिथे त्याच्या प्रत्येक चुकीच्या कृतीची किंमत त्याला मोजावी लागणार होती. पाहूया पुढे काय झालं. आपले सगळे प्रयत्न फसल्यानंतर देवदत्त गंभीर आजारी पडला. 1-2 दिवस नाही तर तब्बल 9 महिने तो आजारपणाच्या तीव्र वेदना सहन करत होता. मरणाच्या दारात असताना त्याला त्याच व्यक्तीला भेटायचं होतं ज्याचा त्याने आयुष्यभर मत्सर आणि द्वेष केला होता. त्याला बुद्धांना शेवटचं एकदा पाहायचं होतं. पण जेव्हा बुद्धांना हे कळलं की देवदत्त येतोय, तेव्हा त्यांचं उत्तर खूपच सूचक होतं. त्यांनी स्पष्ट केलं की देवदत्ताची आणि त्यांची भेट होणारच नाही. जणू काही पुढे काय होणार आहे हे त्यांना आधीच माहीत होतं. आणि घडलंही तसंच. जेतवन विहाराच्या दारापर्यंत पोहोचल्यावर देवदत्त आपल्या पलंगावरून उतरला, आणि जसा त्याने जमिनीवर पाय ठेवला त्याच क्षणी पृथ्वी दुभंगली आणि त्याला जिवंतपणे गिळून गेली. बुद्धांपर्यंत पोहोचण्याआधीच त्याचा असा अंत झाला. देवदत्ताचा हा जो भयंकर शेवट झाला तोच तर त्या पाली श्लोकाचा खरा अर्थ आहे जो आपण सुरुवातीला पाहिला होता. असं म्हणतात की त्याच्या कर्मानुसार मृत्यूनंतर देवदत्ताचा जन्म अवीची निरय नावाच्या ठिकाणी झाला. म्हणजे असा नरक जिथे वेदनांना अंत नाही, जिथे क्षणभराचीही शांती नाही. आता या श्लोकाकडे बघा. तो इथेही त्रस्त होतो, म्हणजे या जगात जसा देवदत्त 9 महिने आजारपणाने त्रस्त होता, आणि परलोकातही त्रस्त होतो, म्हणजे मृत्यूनंतर अवीची नरकात. त्याच्या कर्मांनी त्याला या जन्मात आणि पुढच्या जन्मातही त्रास दिला. ही कथा आपल्याला कर्माच्या अटळ फळांबद्दल तर सांगतेच, पण त्याही पलीकडे एक मोठा प्रश्न उभा करते की मत्सर आणि अमर्याद महत्वाकांक्षा ह्यांसारख्या भावना माणसाला आतून कशा पोखरून काढतात आणि स्वतःच्याच विनाशाचं कारण कशा ठरतात, नाही का?